श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर उद्या आहे दसरा आणि वार आहे मंगळवार. तर दसरा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. तर पहा, दसऱ्याच्या निमित्ताने आपण आपल्या घराची खूप सारी साफसफाई तर केलेलीच असेल, कारण आपण ह्या 9 दिवस घट बसवण्या अगोदर भरपूर साऱ्या आपल्या घरातल्या नकारात्मकता आहेत तर त्या बाहेर काढत असतो. म्हणजेच काय, घराची साफसफाई करत असतो, कपडे साफ करत असतो. तर पहा, दसरा आणि दिवाळी हे खूप महत्त्वाचे सण आहेत आणि हे सणाच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जे काही उपाय करतो, जे काही सेवा करतो त्या सर्व सफल होत असतात. आणि ह्या 2 दिवशी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असते. तर पहा, उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण इतर कामासोबत अजून एक काम करायचं आहे. ते म्हणजे कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे आपले 7 जन्मांचे दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. त्याचबरोबर 7 पिढ्या काहीच कमी पडणार नाही. इतका हा प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी सविस्तर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. तर दोन्ही उपाय अगदी प्रभावशाली आहेत, त्यामुळे तुम्ही दोन्ही उपाय नक्की करा. तर पहा, लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरातील पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी तर पहा, तुम्ही भरपूर सारे कष्ट मेहनत करत आहात आणि त्या कष्ट मेहनतीला तुम्हाला जर नशिबाची साथच मिळत नसेल, म्हणजेच काय, तुम्ही खूप मेहनत करताय, तुमच्या घरामध्ये भरपूर पैसाही येतोय, पण तो पैसा वेगवेगळ्या कारणाने बाहेर निघून जात आहे. म्हणजेच एखाद्या घरामध्ये आजारपण असेल तर त्यामध्ये तो पैसा निघून जात असेल, तर अशा त्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होतं आणि पैशाच्या अडचणी निर्माण होतात आणि आपल्या घरामध्ये कधीच पैसा हा टिकत नाही. कधी काय असतं की आपल्या घरामध्ये पैसा भरपूर आहे, पण आपल्या घरामध्ये सुखच नसतं. म्हणजे आजारपण जास्त असेल, घरामध्ये भांडणं, कलह, अशांतता अशा गोष्टी घडत असतात. म्हणजेच काय, लक्ष्मी घरामध्ये असूनही आपण सुखाचे दिवस जगायला भेटत नाहीत. यासारख्या अडचणी जर तुम्हाला येत असतील तर या दूर करण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. त्याचबरोबर घरामध्ये जर लक्ष्मी येत असेल आणि ती अनेक मार्गांनी निघून जात असतील, म्हणजेच काय, जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल, म्हणजेच काय, तर आपल्या हातून जे पैसे आपल्याला खर्च नाही करायचे ते सुद्धा आपण खर्च करून येतो. तर असे हे आपल्याकडून घडत असतं. याचाच अर्थ असा आहे की आपल्या हातामध्ये अलक्ष्मी असते. म्हणजेच काय, ती लक्ष्मी आपल्या हातामध्ये टिकत नाही. आपण कितीही कमी करण्याचा प्रयत्न केला खर्च, तरीसुद्धा आपल्याकडून कंट्रोल होत नाही आणि आपल्या हातातून लक्ष्मी ही खर्चून जाते. अशा काही समस्या तुमच्या बाबतीत जर घडत असतील तर तुम्हाला हा एक उपाय नक्की करायचा आहे. हा 2 उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर दोन्ही उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठीच आहेत, त्यामुळे दोन्ही उपाय तुम्ही करायचे. पहिला उपाय हा आहे की आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर आपण जर ही एक वस्तू दसऱ्याला कुत्र्याला खाऊ घातली, आपले लक्ष्मी प्राप्तीचे जे मार्ग आहेत तर ते मोकळे होतील आणि आपल्या ज्या पैशाच्या अडचणी आहेत तर त्या दूर होऊन जातात. तर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशीपासून तर पूर्ण 41 दिवसापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 41 बेसनाचे लाडू करायचे आहेत आणि त्यातला प्रत्येक एक लाडू रोज कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. पहा, बेसनाचे लाडूच तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचे आहेत. जर तुम्हाला घरी बनवणं शक्य असतील तर घरी बनवा, नसेल बाहेरून आणलं तरी चालेल, परंतु 41 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि रोज एक लाडू कुत्र्याला आपल्याला खाऊ घालायचा आहे. तर हा उपाय थोडासा अवघड आहे, परंतु याचा परिणाम तितकाच महत्त्वाचा आहे, म्हणजे तितकाच प्रभावी आहे. तर बघा, उपाय जरी कठीण असला तरीसुद्धा याचं फळ हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच काय, जर तुम्हाला खूप अवघड वाटत असेल, कारण पहा, आपण जर घरी बसून काही मेहनत नाही केली, कष्ट नाही केले, तर आपल्याला घरी बसून कुणी आणू देणार नाही. म्हणजेच आपल्याला त्याचे प्रयत्न हे आपल्याला करायचे असतात. प्रयत्न जर आपण नाही केले तर आपल्याला त्याचं फळ हे मिळत नाही. तर पहा, काही उपाय हे अवघड असतात, परंतु खूप चांगले फळ देऊन जातात.
त्यामुळे आपल्याला असे उपाय हे आपल्याला चांगले फळ मिळण्यासाठी करायचे असतात. रोज एक लाडू कुत्र्याला खाऊ घालायचा आहे, असं आपल्याला 41 दिवस करायचं आहे आणि तो लाडू कुत्र्याला खाऊ घातल्याच्या नंतर त्याला नमस्कार करायचा आहे आणि रोज आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे. तर कुत्रा पहा हा खंडोबाचंच एक रूप आहे, त्यामुळे त्याला आपल्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर बघा दुसरा उपाय मी तुम्हाला सांगत आहे, तर तो सुद्धा आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे. तर या उपायामध्ये आपल्याला एक झाडू घेऊन यायचा आहे. तर झाडू कोणता घ्यायचा आहे, जी झाडणी असते बघा, ती झाडणी आपल्याला घ्यायची आहे आणि ती सर्वप्रथम आपल्याला घरी घेऊन यायची आहे. त्या लक्ष्मी स्वरूप असते झाडू, तर त्या झाडू आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. उद्या सकाळीच तुम्ही हा झाडू घरी घेऊन या किंवा मग आजच तुम्ही घरी आणून ठेवला तरी चालेल. हा झाडू घरी आणल्याच्या नंतर पहा त्या झाडूची आपल्याला पूजा करायची आहे. त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल टाकायचे आहेत आणि जे सोनं आपण आपट्याची पानं असतात ते सुद्धा आपल्याला त्यावरती ठेवायचे आहेत. छानसं स्वस्तिक काढायचं आहे आणि आपट्याची पानं अर्पण करून त्या झाडूला नमस्कार करायचा आहे. तर आपण तिथे आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या व्यक्त करायच्या आहेत. तर आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील, लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नसेल, त्यासाठी लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची. त्या झाडूला लक्ष्मीला आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे, प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत नाही आणि वारंवार मला पैशाच्या अडचणी येत आहेत, तर अशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर अशा प्रकारे हा झाडू आपल्याला आणायचा आहे आणि तो तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये कधीही जेव्हा जमेल तेव्हा तो आपल्याला एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये दान करायचं आहे. देवीचं मंदिर कोणतंही असू द्या, दुर्गा देवीचं मंदिर असू द्या किंवा मग तुळजामाता, रेणुका माता, कोणतीही मातेचं मंदिर असू द्या, त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारे हा झाडू दान करायचा आहे. तर पहा उपाय हा नेहमी श्रद्धेने आणि भावनेने करत चला. जर तुमच्या मनामध्ये श्रद्धा भावना असेल तर तुमचे उपाय हे नक्कीच यशस्वी ठरतील. तर कोणताही उपाय करताना त्यावरती विश्वास ठेवा. पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्यामध्ये असायला हवेत, म्हणजे पॉझिटिव्ह तुमच्यामध्ये थिंकिंग असायला पाहिजे की मी हा उपाय केलेला आहे आणि मला याचं फळ हे 100% मिळणार आहे. तर पहा दोन्हीही उपाय मी जे सांगितलेले आहेत तर ते दोन्ही उपाय प्रभावशाली आहेत, त्यामुळे उद्याच्या दिवशी हे उपाय करायला तुम्ही अजिबात विसरू नका. तर पहा मी सुद्धा मागच्या दसऱ्याला अशा प्रकारे हा एक झाडणी आहे तर ती दान केली होती आणि पहा खरोखरच आपण जर श्रद्धेने उपाय केले ना त्याचे फळ हे आपल्याला नक्की मिळत असते. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की देवीच्या मंदिरामध्ये जाऊन अशा प्रकारे एक झाडू दान करू शकता. हा उपाय तुम्ही एकदा करून तर पहा. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तुमच्या घरामध्ये कधीच पैशाची अडचणी निर्माण होणार नाही, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.